तृणमूल काँग्रेसला सुप्रीम कोर्टात दिलासा मिळालेला नाही। मतमोजणी केंद्रावरती फक्त केंद्रीय कर्मचारी नियुक्तीला तृणमूलचा आक्षेप होता। निवडणूक आयोगाने सगळ्या कर्मचाऱ्यांवरती नियंत्रण ठेवावं असं कोर्टाने सांगितलंय। निवडणूक आयोगाचं सगळ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण आहे असं कोर्टाने सांगितलंय। कर्मचारी निवडण्याचे निवडणूक आयोगाला अधिकार असल्याचं देखील कोर्टाने नमूद केलेलं आहे। प्रत्येक मतमोजणी केंद्रावर तुमचे एजंट आहेत असं देखील कोर्टाने सांगितलेलं आहे। आयोगाच्या निर्णयाला चुकीचं ठरवू शकत नाही असं कोर्टाने म्हटलंय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, तृणमूल काँग्रेसचं नेमकं काय म्हणणं होतं आणि तृणमूल काँग्रेसची मागणी नाकारत असताना कोर्टाने काय सांगितलंय? 13 एप्रिल रोजी एक सर्क्युलर काढलं होतं निवडणूक आयोगाने आणि त्या सर्क्युलरनुसार काही अधिकाऱ्यांच्या नियुक्ती केल्या जाणार होत्या। प्रत्यक्ष ज्यावेळी मतमोजणी होते तेव्हा प्रक्रियेनुसार जे काही पर्यवेक्षक सुपरवायझिंग म्हणून काही ऑफिसर्स तिथे नियुक्त केलेले असतात, हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत काम करत असतात ज्यावेळी आचारसंहिता असते तेव्हा। आता या सगळ्याच्या अनुषंगाने तृणमूल काँग्रेसने पहिल्यांदा कोलकाता उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि त्यांनी असं म्हटलं होतं की केवळ केंद्र सरकारचेच कर्मचारी अधिकारी मतमोजणीच्या वेळी पर्यवेक्षक म्हणून हजर असतील आणि याला आमचा आक्षेप आहे। तर कोलकाता उच्च न्यायालयाने कोणत्याही प्रकारचा दिलासा द्यायला नकार दिला होता तृणमूल काँग्रेसला आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेस आज सर्वोच्च न्यायालयामध्ये आले होते आणि सर्वोच्च न्यायालयात देखील त्यांनी याविषयी आक्षेप घेतला। तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला की कोणतेही कर्मचारी केंद्र सरकारचे असो किंवा राज्य सरकारचे जेव्हा आयोगाकडून आचारसंहिता लागू असते तेव्हा ते आयोगाच्या अखत्यारीतच काम करत असतात। दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी म्हटलं की कुठेही आयोगाने असं म्हटलं नाहीये की केवळ केंद्र सरकारचे कर्मचारी आणि अधिकारीच प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी पर्यवेक्षक म्हणून हजर असतील। त्यामुळे कुठल्याही प्रकारे निवडणूक आयोगाच्या विरोधात कोणत्याही स्वरूपाचा आदेश आपल्याला देता येणार नाही आणि निवडणूक आयोगाने कोणते अधिकारी कोणते कर्मचारी नियुक्त करावेत हा देखील तसं पाहायला गेलं तर निवडणूक आयोगाचाच अधिकार आहे। परंतु दुसऱ्या बाजूला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वकिलांनी असं म्हटलं की आम्ही आमच्या सर्क्युलरचं पूर्णपणे पालन करू आणि सर्व प्रकारचे कर्मचारी हे प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी हजर असतीलच। स्वतः न्यायालयाने देखील म्हटलं की तुमचे जे एजंट आहेत तुमचे प्रतिनिधी असणार आहेत ते देखील मतमोजणीच्या वेळी उपस्थित असतील पक्षाचे। त्यामुळे यावर कोणत्याही स्वरूपाच्या आदेशाची आवश्यकता नाही किंवा सुनावणीची आवश्यकता नाही असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण निकाली काढलेलं आहे आणि तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का समजला पाहिजे। निश्चित। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।